तर मित्रांनो आपण आलोय पेडगाव मैदानावर आणि पेडगाव मैदानाला आदतला एक नवा चेहरा मित्रांनो भेटला आणि पहिल्यांदा बैल आला म्हणजे ह्या मैदानावर पहिल्यांदा बैल आला. मला वाटतं 3 फेऱ्याला पहिल्यांदा झाला आणि 1 नंबर केला. काय कायांची स्वप्न असते ती की बाबा आपल्याला 1 नंबर म्हणजे गट तर काढा होती मैदान बघायची स्वप्न आहे ती काय कायांची. काय सांग चालू पहिल्यांदा 3 फेऱ्यात आला बैल उजेडात आणि 1 नंबर केला. तुमचं नाव काय? विशाल कालडे. बैल आपला कोराळ्या खुर्द मध्ये उतरला. संदीपबाई माळी यांचा करार आहे. बरं बैल तुमचा नाव काय बैल मला शुभम रमेश मगर राहणार खडपुटी तालुका जिल्हा जालना. जालन्यात आला मित्रांनो आणि पहिल्यांदाच इथं म्हणजे घाटावर एंट्री आणि मला सांगा भाईंचं तुमचं म्हणजे कसं ओळख कशी झाली? भाईचे ना आमची ओळख पहिलीच आहे. आमच्या तिकडे महमद हे किसन ड्रायव्हर आहे आंबडचे दुरकरी. आमचे कंटिन्यू बैल तेच आणते तिकडं. त्याने नियोजन केलं की बाबा बिनजोडला दादा तिथं मुंबईला बैल उतरला. तिथं बैल एकदा उतरला. तिथं लगातार आम्ही 4 बिनजोड लगातार केल्या. तिथून घरी गेलो. दादांवर बैलाचा करार केला. करार झाल्यानंतर आम्ही सलग 21 बिनजोड कंटिन्यू केल्या दादा तिथं मुंबईला. मला सांगा करार झाला. करार कितीला झाला काय? करार आता मैत्री खातीर करार आहे. करार काही सांगणार नाही कारण की बैल दादाच आहे. करार गुपित आहे. करार गुपित आहे आणि दादाचाच बैल आहे म्हणून असं समजा सगळ्या. बरं आता दादांची बैल तुमच्याकडे असते सगळे बरोबर काय कुठे कोराळ्यात? कोराळ्यात. बरं मला सांगा हा बैल तुम्ही पहिल्यांदा म्हणजे इथं आणला पहिल्यांदा 3 फेऱ्यात आणला आणि 1 नंबर केला. नियोजन कसं झालं का इकडे? नियोजन दादानेच लावलेलं. ही गाडी जालन्याला पळत होती सेकंद काट्यावर. ही हाईच गाडी? हाईच गाडी सेकंद काट्यावर पळत होती. दादा म्हणलं इकडे गाडी चांगली पळत, गाडी तुम्ही इकडे पळावा. मग अचानक नियोजन झालं. 3 फेऱ्यात गाडी आणली पहिल्यांदाच. दादांच्या संदीप भाईंचा म्हणजे एक प्रकारे नाव आज 1 नंबर हिंदी केसरी नाव झालं. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर छोटं ड्रायव्हर दुरकरी संभाजीनगर. बर मला सांगा ही गाडी तिकडे पळत होती मग इथं परत आणली आणि 1 नंबर झाला. आणि म्हणजे काय दादांचं काय नियोजन असतं? दादा तिथनं सांगत असतं हे असं करा तसं करा? दादाचं कसं अचानक धप्पा असतो. आता आम्हाला बी माहित नव्हतं की खोंड कुठला आहे की बैल आपल्या इथे उतरलाय. पण दादा काय म्हणले अचानक ह्यो खोंड असा असा आहे ह्या गटात गाडी पळवा तुम्ही. मग अचानक नियोजन झालं की बैल आपल्या 2 दिवस अगोदरच उतरलेला. दादानी कुठं बघितला बैल पहिल्यांदा? एका जे ड्रायव्हर आहे त्यांनी दावला दादा? दादांना आमचा ड्रायव्हर आहे का त्यांनी व्हिडिओ पाठवले होते दादाला. दादा म्हणे या म्हणे घेऊन. दादा खरं म्हणलं तर पहिल्याच बिनजोड मध्ये टॉपचा पायरा करीन असं कोणताच माणूस नाही की बैल आल्या टॉपचा पायरा करीन. आम्हाला सगळ्यात पहिले आलो मुंबईमध्ये आणि सगळ्यात पहिले अर्जुन गाड्यात घातला आमच्या बैलाच्या. आमच्या बैलांना पळ बघितला नुसते व्हिडिओ बघितले ते. व्हिडिओवर पहिली वेळेस आम्हाला बिनजोडला डायरेक्ट एवढा मोठा हिंदकेसरी अर्जुन बैल द्यालता. दादा पळीला बिनजोडला संघ. एक पण बिनजोड हरली नाही? हा एक बिनजोड हरली नाही दादा हे बैलाच्या आपल्या. मला सांगा आजच्या मैदानात तुम्ही हिंदी केसरी झाला म्हणजे आज तुम्ही लांब या मैदानाला बघा. हो आमचं स्वप्न होतं. आम्ही लाईव्ह पाहत होतो प्रत्येक मैदान लाईव्ह पाहत होतो की बापू जाऊ या मैदानात असं राहू गट पास झाला की आपल्याला खूप हे होईल. पण आज असं वाटलं नाही की आम्ही फायनल आणि 1 नंबर घेऊ म्हणून आज. कारण की सुवर्ण दिवस आमचा. आम्हाला वाटलं बी नव्हतं की आम्ही गट सुद्धा पास होईल. सेमीला तर असं धाडधूड होत होतं कारण की आमचा जो आदत कोंडे का तो पब्लिकना लागला होता. पण आम्ही जे होईल ते आमचं गट पास म्हणजे डायरेक्ट फायनल होते आमचं असं आम्ही विचार केला. गटासाठी आलती मित्रांनो. आशा नाही केली एक प्रकारे म्हणजे आपण म्हणतो 1 नंबरसाठी तर कोण 1 नंबरसाठी येऊन 1 नंबर होत नाही. म्हणजे आशा नाही केली पण आपली देवानं तुम्हाला ते हिंदी केसरी हे दिलं. मला सांगा तिथं बैल अनेक लोकांनी बैल मागितला. हा कळलं कितीला मागितलं सगळ्या टॉपची मागणी बरीच होईल. समजा 41 लाखाला मागून आपू द्यायला नाही बैल. कारण की आमचं काळी बैल आम्हाला म्हणजे बैलाचा व्यवहारच नाही करायचा आम्हाला. लय व्यवहार केला फक्त दादाच्या खातीर आम्ही करार करेल. दादा चांगले माणूस आहे. दादा सारखा राजा माणूस आहे दादा. दादामुळं करार करेल आम्ही. नाही तर आम्ही बैलाला काहीच नाही व्यवहार काहीच आम्ही ठरेल बी नाही असं काही विचार बी नाही करेल. काय सांगतात संदीप भाई विषय काय सांगतात? दादा म्हणजे 1 नंबर. आता ठाणे रायगड आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. हा नादच करायचा नाही माणसाचा. कारण की नियोजन म्हणजे अचानक नियोजन असतं दादाचं. तो बैल कुणाचा आहे? तो बैल जो तुमच्या संग आदत पळत तिकडे तुमच्या ह्याच म्हणजे हीच पळती गाडी. तो बैल कुणाचा आहे? तो बैल आमच्याच मित्राचा आहे.
नाव सुनील भाऊ राठोड सुनील भाऊ राठोड यांचा बैल आहे. अचानक नियोजन झालं, पहिल्यांदा 3 फेऱ्यात आणलं आणि ती खोंड म्हणजे एकच खांदी आतला. पहिल्यांदाच आम्ही धडा करून गाडी कडे दुई खांदी बाहेरनं पळतो तरी मग ह्याला का बाहेरनं पळवलं? एकच खांदात येऊ पण आतला. एकच खांदी कुठला उजवीच फक्त खांदी फक्त ती पण आतलाच आहे. आतला. पण आज धडा करून तुम्ही सेमीला उजवीला हाणली, काय होईल ते जाईल. पळाला बैल. बैल पळाला, लागून पळाला, पण हानी तास शिवलं नाही बैलाने. म्हणजे बघा मित्रांनो, नशीब काय असते, एकदा जर संधी भेटली तर तिचं सोनं केलं यांनी. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.